विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. आपण कोणता टॉपिक पाहणार आहोत? इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. आता रेट ऑफ रिएक्शन बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन आहे. आता इथे आपल्याला पाहायचं काय, कॅटलिस्ट कॅटलिस्ट काय असतो नेमका आणि त्याचा इफेक्ट रेट ऑफ रिएक्शन वर काय होतो याबद्दल आपल्याला या लेक्चर मध्ये डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ओके, तर सर्वात आधी आपण पाहूया कॅटलिस्ट काय असतो. ओके, लक्ष द्या, कॅटलिस्ट काय असतो? इट इज काय आहे हा कॅटलिस्ट म्हणजे काय आहे? इट इज अ सबस्टन्स which added to reactant ओके, हा काय आहे? हा एक सबस्टन्स आहे जो रिएक्टंट सोबत आपण ऍड करतो. that increases the rate of reaction. Reactant that increases the rate of reaction. and नाही लिहायचं, without itself being consumed, ठीक आहे, without itself being consumed in the reaction. ओके, हे होतं बघा कॅटलिस्ट बद्दल. आता कॅटलिस्ट काय असतो नेमका? आता आपण त्याची डेफिनेशन जी आहे ना, मी तुम्हाला ते समजावून सांगतो की कॅटलिस्ट आपण नेमकं कशाला म्हणायला पाहिजे. सगळ्यात पहिले कॅटलिस्ट बद्दल मी काय सांगतो ते लक्षात घ्या. कॅटलिस्ट हा रेट ऑफ रिएक्शन वाढवतो. इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. सर्वात महत्त्वाचं, कॅटलिस्ट का टाकतो आपण रिएक्शन मध्ये? त्यानं रेट ऑफ रिएक्शन काय करायला पाहिजे? वाढवायला पाहिजे. म्हणून आपण कॅटलिस्ट जनरली रिएक्शन मध्ये टाकत असतो. समजून घ्या, एखादी रिएक्शन आहे माझ्याकडे. कोणती आहे? एखादी रिएक्शन आहे आणि ती रिएक्शन जवळपास 15 मिनिटात होते. किती मिनिटात होते? 15 मिनिटात होते. पण जर का मी त्यामध्ये कॅटलिस्ट टाकला, काय टाकला? कॅटलिस्ट टाकला, तर तीच रिएक्शन 10 मिनिटांमध्ये होते. म्हणजे माझा टाइम वाचला की नाही? वाचला. पहिली रिएक्शन मला तीच रिएक्शन पहिले होण्यासाठी मला लागायचे 15 मिनिटं. आता मी त्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट टाकला, त्यामुळे काय झालं? 15 मिनिटं लागण्याच्या ऐवजी मला वेळ किती लागत आहे? 10 मिनिटं. म्हणजे माझा टाइम वाचला. म्हणजे काय झालं? रेट ऑफ रिएक्शन वाढलं. दुसरं अजून काय होतं? एक परिणाम म्हणजे समजून घ्या, एक रिएक्शन करत होतो मी. एक रिएक्शन करत असताना मला एकापासून दुसरा प्रोडक्ट भेटत होता. एका रिएक्शन मध्ये हा प्रोडक्ट मला पहिले 10 ग्राम भेटत होता. किती भेटत होता? 10 ग्राम. तीच रिएक्शन मी परत करायला लागलो, पण त्याच्यामध्ये मी एक सबस्टन्स टाकला. काय टाकला? सबस्टन्स टाकला. त्या सबस्टन्स मुळे काय झालं? जे काही मला प्रोडक्ट 10 ग्राम भेटत होतं त्याचं प्रमाण वाढलं, ते 15% भेटू राहिलं. म्हणजे तुम्ही सांगू शकता की नाही? म्हणजे यावरून सुद्धा सांगू शकता तुम्ही की रेट ऑफ रिएक्शन वाढत आहे. रेट ऑफ रिएक्शन वाढणं म्हणजे टाइम सुद्धा कमी होणं, उत्पन्न जास्त येणं, याला आपण रेट ऑफ रिएक्शन म्हणतो जनरली. राईट? तर रेट ऑफ रिएक्शन कशामुळे वाढते? कॅटलिस्ट ऍड केल्यामुळे. आता कॅटलिस्ट कशाला म्हणतो? सगळ्यात आधी तुम्हाला हे समजलं की कॅटलिस्ट काय असतो? इट विल स्पीड अप दी रेट ऑफ रिएक्शन. इट विल इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. स्पीड अप लिहा किंवा इन्क्रीजेस लिहा, सारखाच आहे. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन वाढवतो, स्पीड अप करतो किंवा इन्क्रीज करतो, हे सांगू शकतो आपण. आता कॅटलिस्ट काय असतो समजून घ्या. कॅटलिस्ट काय असतो आता समजून घ्या. माझ्याजवळ एक ए आहे. काय आहे? ए हा एक माझ्याजवळ रिएक्टंट आहे. काय आहे? एक रिएक्टंट आहे. या ए पासून मला बी भेटत आहे. काय भेटत आहे? बी भेटत आहे. म्हणजे ए चं कन्वर्जन बी मध्ये होत आहे. ए झाला रिएक्टंट, बी झाला प्रोडक्ट. आता याच्यामध्ये रिएक्टंट काय असतो जनरली? तुम्हाला जर का रिएक्टंट समजायचं असेल तर कधी रिएक्शन मध्ये जे एरोवर दाखवलेलं असतं ना, कशावर?
ॲरोवर, या ॲरोवर जे काही लिहिलेलं असतं जनरली ते काय असतं, रिएक्टंट असतात. काय असतात, रिएक्टंट. रिएक्टंट जनरली कुठे लिहितात, ॲरोवर लिहितात. जो ॲरो आपण दाखवतो ना प्रोडक्ट कडे, या ॲरोच्या वर इथे जे काही लिहून राहतं जनरली ते काय राहतं, रिएक्टंट राहतं. आणि रिएक्टंट काय करतात, दे स्पीड अप द रिएक्शन. इट विल स्पीड अप द रेट ऑफ रिएक्शन. आणि दुसरा एक महत्त्वाची बाब म्हणजे बाब काय असते कॅटलिस्टची, की कॅटलिस्ट हे एखाद्या रिएक्शन मध्ये घुसतात. ओके, एखाद्या रिएक्शन मध्ये ऍड होतात, पण जेव्हा रिएक्शन संपून जाते ना, एखादी रिएक्शन संपली, त्या रिएक्शन संपल्यानंतर सुद्धा हा रिएक्टंट जसा तसा वापस भेटतो आपल्याला. समजत आहे का, म्हणजे तो वापरल्या जात नाही, तो ऍड होतो, आपलं काम करतो, काम संपलं की जसा वापस येऊन जातो. त्याच्यात त्याचा तोटा होतो ना नफा होतो. रिएक्टंट असा सबस्टन्स राहतो जो रिएक्टंट म्हणजे कॅटलिस्ट असा सबस्टन्स राहतो जो रिएक्टंट सोबत ऍड होतो, मान्य आहे, पण जेव्हा प्रोडक्ट बनतो ना तेव्हा त्या प्रोडक्ट सोबत खराब नाही होत. कॅटलिस्ट जसा तसा वापस भेटतो आपल्याला. कॅटलिस्ट हा वापरला जाऊ शकतो, कंझ्युम होईल, वापस कंझ्युम होत म्हणजे कसं होईल, तो काय होईल, यूज होईल आणि शेवटी जर तेवढा बनून जाईल. ओके, म्हणून आपण सरळ काय लिहितो, इटसेल्फ नॉट बी कंझ्युम, तो कंझ्युम होत नाही. रिएक्शन मध्ये कधीही कॅटलिस्ट कंझ्युम होत नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणती एक गोष्ट, कॅटलिस्ट रिएक्शनचा रेट वाढवतो. कॅटलिस्ट काय करतो, रिएक्शनचा रेट वाढवतो. आणि रिएक्शन मध्ये कधीही कॅटलिस्ट कंझ्युम होत नाही. कंझ्युम होत नाही म्हणजे काय होत नाही, वापरल्या जात नाही. ते ऍड जरी झाले जर तसे वापस येतात. कळलं का, कॅटलिस्ट ऍड जरी झाले रिएक्शन मध्ये तरी पण ते तसे वापस मिळतात. ओके, त्यांच्यावर त्या रिएक्शनचा काहीही परिणाम पडत नाही. रिएक्शनला इकडे तिकडे करू शकतात ते, पण त्यांच्यावर त्या रिएक्शनचा काही परिणाम पडत नाही. ओके, तर ते कंझ्युम होत नाहीत. दुसरं, रिएक्शनचा रेट वाढवतात. कोण, कॅटलिस्ट. ओके, ते त्या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे. पहा, या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे जनरली, कॅटलिस्ट काय आहे, इट इज द सबस्टन्स which added to reactant. हा एक सबस्टन्स आहे जो आपण रिएक्टंट मध्ये ऍड करतो. ओके, संपलं इथपर्यंत रिएक्टंट पर्यंत. नंतर दॅट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, जो काय करतो, रेट ऑफ रिएक्शन वाढवतो, इन्क्रीज करतो, रेट ऑफ रिएक्शन वाढवतो. बट विदाउट इटसेल्फ बीइंग कंझ्युम्ड, पण कधी तो स्वतःला कंझ्युम होत देत नाही. विदाउट म्हणजे न होऊ देणं, विदाउट इटसेल्फ बीइंग कंझ्युम इन द रिएक्शन, तो स्वतःला वापरू देत नाही कधीच. तू रिएक्शनची पूर्ण इकडे तिकडे करून टाकेल पूर्ण, ठीक आहे, पण स्वतःवर काही त्याचा परिणाम पडू देत नाही रिएक्शनचा. जशाच्या तसा आपल्याला शेवटी वापस भेटतो कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय असतो, तो रिएक्शनचा रेट वाढवू शकतो पण स्वतःवर त्या रिएक्शनचा काहीही परिणाम होऊ देत नाही. जसा आपण टाकला तोच आपल्याला परत शेवटी भेटतो. झालं, त्याचा कोणताही चेंज होत नाही त्याच्यामध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट म्हणतो. काय म्हणतो, कॅटलिस्ट म्हणतो. ओके, तर ही होती डेफिनेशन कशाची, कॅटलिस्टची. कॅटलिस्ट कशाला म्हणतो आपण, इट इज अ सबस्टन्स which added to reactant that increases the rate of reaction without itself being consumed in the reaction. ओके, तर हे होतं कॅटलिस्ट बद्दल. आता आपण याचा एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल नुसार आपण हे इफेक्ट कॅटलिस्टचा रेट ऑफ रिएक्शन कसा होतो ते आपण पाहूया. ओके, पहा, हा, आता हे डेफिनेशन लिहिली, त्याच्या खाली लिहायचं, कन्सिडर अ फॉलोइंग रिएक्शन, कन्सिडर फॉलोइंग रिएक्शन. कोणती रिएक्शन पाहिजे आपल्याला, ती होती रिएक्शन अशी होती KClO3 हे भी दोन मॉलिक्युल्स आहेत KClO3 चे. ओके, प्लस KClO3 प्लस थ्राइस O2, एरो द्यायचा आणि बनतो काय, KCl बनतो. काय बनतो, KCl बनतो. ते पण सुद्धा किती, दोन मॉलिक्युल ऑफ KCl. ही आपली रिएक्शन आहे. ज्या रिएक्शन मध्ये जनरली काय होत आहे, दोन मॉलिक्युल मोठे आहेत ज्यापासून एक छोटा मॉलिक्युल बनतो, तर जनरली अशा रिएक्शनला डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणतात. काय म्हणतात,
डिकम्पोजिशन. याच्यामध्ये KClO3 चं डिकम्पोजिशन होत आहे. कशामध्ये? KCl मध्ये. ओके, इट इज अ डिकम्पोजिशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे ही? डिकम्पोजिशन रिएक्शन. तर पहा, एक रिएक्शन होती KClO3, त्याच्यामध्ये आपण थ्राइस O2 ऍड केलं. आपल्याला शेवटी काय मिळालं? KCl मिळालं. 2 मॉलिक्यूल KCl चे मिळाले. पण आपले थ्राइस O2 आणि हे ट्वाइस O3 हे राहून गेले ना, ते काय होऊन जातील? उडून जातील. हे काय होतील? उडून जातील. उडून जातील म्हणजे आपल्याला किती भेटेल पहा. हे 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6. 6 ऐवजी तुम्ही काय लिहायचं? थ्राइस 6O2 लिहायचं. किती लिहायचं? 6O2 म्हणजे 6 दोन्ही 12. इथे 3 दोन्ही 6, इथे 3 दोन्ही 6. 6 6 12 झाले होते. 6O2 लिहायचं. आणि 6O2 असं डायरेक्शन दाखवायचं वर, म्हणजे हे 6O2 हवेत उडून गेले. ठीक आहे. तर ही रिएक्शन पहिले व्हायची, जनरल अशी रिएक्शन होत आहे. तर या रिएक्शनला सपोज समजून घ्या 15 मिनिट लागत आहेत तुम्हाला. किती लागत आहेत? 15 मिनिट लागत आहेत. पण मला या रिएक्शनचा रेट वाढवायचा आहे. डिकम्पोजिशन रिएक्शनचा मला रेट वाढवायचा आहे. तर मी काय करेल? याच्यामध्ये एक MnO2 टाकेल. काय टाकेल? मॅग्नीज ऑक्साइड, मॅग्नीज डायऑक्साइड हे टाकेल. जसा मी MnO2 टाकेल, या रिएक्शनचा रेट वाढून जाईल. इथे काय दिसणार? MnO2 is the catalyst which increases the rate of reaction, which increases the rate of reaction. झालं. MnO2 हा एक तुमचा काय आहे? कॅटलिस्ट आहे, which increases the rate of reaction, जो रेट ऑफ रिएक्शन ला वाढवतो. ओके, तर एवढं होतं पहा या रिएक्शन बद्दल. आता आपण याच्या ऍक्टिव्हेशन एनर्जी बद्दल पाहूया. ओके, ते आपण मी तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी ही जर रिएक्टर आपण हे कॅटलिस्ट टाकला नाही तर ऍक्टिव्हेशन एनर्जी किती राहते, आणि जर आपण रिएक्टंट टाकला, कोण आपला काय म्हणतो आपण त्याला कॅटलिस्ट टाकला, जर आपण कॅटलिस्ट टाकला तर रिएक्शन किती लवकर होते, त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी किती राहते. जर आपण कॅटलिस्ट टाकला नाही तर त्यासाठी ऍक्टिव्हेशन एनर्जी किती येते हे आपल्याला पाहायचं आहे, आणि ते आपण डिटेल मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ओके, ठीक.